नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या लाडक्या सायलीची एंट्री होणार आहे। लाडकी सायली ही ते स्वीटी आणि मकरनच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी येणार आहे। तर आता किल्लेदारांच्या घरी लगीनघाई सुरू झालेली आहे। एक एक कार्यक्रम होत आहे, केळवण झालेला आहे, आता मेहंदीचा प्रोग्राम होणार आहे। तर आता यशवंतने इथे सांगितलेलं असतं की अजिबात खर्च करायचा नाही आणि आता दिलेला आहे तेवढा पैसा पुरेसा आहे, लग्न साध्या पद्धतीनं होणार आहे असं ठणकावून सांगितलेलं असतं। परंतु शुभाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं। शुभाचं असं म्हणणं असतं की आपल्या लेकरांचं लग्न आहे, ती जबाबदारी आपली आहे आणि आपण व्यवस्थितरित्या ती जबाबदारी पार पाडली पाहिजे असं शुभाला वाटत असतं। शुभा म्हणत असते, अहो तुम्ही विचार करा ना, स्वीटीसाठी सासर आणि माहेर आपलंच आहे ना, स्वीटीसाठी कोण आहे सांगा ना तुम्ही, असं काय म्हणताय मला सांगा ना तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, असं बोलत शुभा बोलत असते। आणि शेवटी यशवंतच्या पुढे आता कोणताही पर्याय राहत नाही आणि यशवंत मग या लग्नाला परवानगी देतो। कारण आता पुन्हा स्वतःच्या हाताने 5 लाख रुपये काढून तो तिच्या हातात देतो आणि सांगतो की हे घे, तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होऊ दे असं सांगितलं जातं। तर इकडे स्वीटी त्याचबरोबर मकरन असतात। मकरन त्याच्या मित्रांना फोन करून सांगत असतो की लग्नाचं फंक्शन आणि तो कॅन्सल आहे असं सांगत असतो। तेवढ्यातच शुभा तिथे येते आणि मकरनच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सांगते की यायला सांग। तेव्हा इथे शुभाला लगेच स्वीटी म्हणू लागते की आई नको ना, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा ना, आमच्याशी डिस्कस करा असं ती बोलत असते। पण शुभा म्हणते की अरे बाबा थोडे टेन्शनमध्ये होते ना, एवढं सगळं अचानक घडत आहे ना त्याच्यामुळं, बाकी काही नाही आहे, आता ते रिलॅक्स झालेत ना, मी त्यांना समजवलं आहे। आणि नेमकं त्याच वेळी सीमा तिथून जात असते आणि सीमाच्या समोर हे सगळं तिला ऐकायला मिळत असतं। सीमाला मात्र राग येत असतो। सीमाचं असं म्हणणं असतं की बाबांनी नाही म्हणून सांगितलं होतं ना, मग आता तुम्ही कशाला पुढे पुढे करायचं होतं, काय गरज होती हे सगळं करायची, असं सीमाचं म्हणणं असतं। आणि सीमा हे सगळं बोलत असते। त्याचबरोबर इकडे स्वीटी आणि मकरनला शुभा सांगत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे असं शुभाचं सांगणं असतं। आणि शुभा म्हणत असते की मी त्यांना समजवलेलं आहे आणि तुमचं लग्न आता धूमधडाक्यातच होणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं चालू असतं। आणि त्याचबरोबर स्वीटीला आणि त्याचबरोबर मकरनला ती म्हणत असते, अरे कसं आहे, तुमच्या दोघांचं लग्न धुमधडाक्यातच झालं पाहिजे ना, मला सांग, आम्ही सीमा आणि समीरचं लग्न मोठं केलं, त्याचबरोबर आपल्या मृत्यूचं केलं, मग तुमचं का नाही करायचं? तेवढ्यातच तिथे लगेच सीमा येते आणि आई काय बोलताय तुम्ही, हे सगळं बाबांनी सकाळी सगळ्यांना सांगितलं ना की हे लग्न अगदी साध्या पद्धतीनं होणार आहे असं ती बोलत असते। आणि तेव्हा लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तिथे शुभा तिला सांगते की काळजी करू नकोस तू, बाबांनी जरी असं सांगितलं असलं तरी बाबांनीच या लग्नासाठी पैसे दिलेले आहेत, आता तुमच्या दोघांचं केलं नाही का लग्न, थाटामाटातच केलं ना, मग या दोघांचंही केलं पाहिजे असं ती बोलत असते। आणि मग फायनली स्वीटी आणि मकरनचं लग्न थाटामाटात होणार असतं, हे डन झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समीर त्याच्या ऑफिसमध्ये असतो, तो मॅनेजरला सांगत असतो की त्या दिवशी हे जे महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे तो हा शरद करेल आणि मी त्याला सांगितलेलं आहे, तो आम्ही दोघं एकत्रच काम करतो त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही। परंतु त्याचे बॉस मात्र म्हणत असतात, हे सगळं जरी मान्य असलं तरीही मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, काही प्रॉब्लेम होणार नाही ना, नाहीतर हिमेश भाईला आणि राजेश भाईला खूप राग येईल असं त्याला बोलत असतात। तेव्हा तो म्हणत असतो की नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही, करेल तो व्यवस्थित। तेव्हा ते सांगत असतात की तुझ्यासाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, हे प्रेझेंटेशन हे सक्सेस झालं तर तुला खूप मोठी संधी मिळणार आहे, तुला छान असं तुझं सगळं होणार आहे। पण समीर म्हणत असतो, परंतु माझ्या भावाचं लग्न आहे आणि माझ्या भावाचं लग्न एकदाच होणार आहे ना, परत 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 नाही होऊ शकणार आणि मी तिथं लग्नाला असणं गरजेचं आहे, मी त्या घरचा मोठा मुलगा आहे, हे सगळं तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर सांगत असतो की मी याच्यावर देत आहे जबाबदारी आणि तो मित्राला सांगतो की तू करशील ना, नीट जमेल ना तुला हे सगळं व्यवस्थित, हे सगळं अशा पद्धतीनं चालू असतं। आणि त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात। आणि आता स्वीटीचा मेहंदीचा कार्यक्रम असतो, त्यासाठी स्वीटी छान अशी तयार होत असते। स्वीटी छान तयार होत असते, अगदी मेहंदीच्या फंक्शनसाठी सुंदर असा ड्रेस असतो, तो ड्रेस तिने घातलेला असतो, छान अशी हेअरस्टाईल केलेली असते, त्याचबरोबर हलकासा मेकअप केलेला असतो आणि स्वीटी खरंच गोड दिसत असते, खूप गोड दिसत असते। आणि मग स्वीटी हे सगळं आनंदाने स्वीकारत असते आणि स्वीटीला पण या सगळ्या गोष्टींमुळं खूप छान वाटत असतं। तिचे आईबाबा तर या
लग्नाला येणार नसतात, परंतु स्वीटीच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण एन्जॉयबल करायचं काम शुभा करत असते. आणि त्याचवेळी आता तिथे मकरंद येतो आणि स्वीटीला येऊन पाठीमागून पकडतो आणि स्वीटीला म्हणत असतो की तुला माहिती आहे का, आज मेहंदीचं फंक्शन आहे आणि इथे नवरा मुलाचं नाव नवरी मुलीच्या हातावरती कोरलं जातं, ते नाव लिहिलं जातं आणि त्यानंतर लग्न झाल्यावर ते फंक्शन असतं आणि त्या फंक्शनमध्ये ते नाव शोधायचं असतं असं तो सांगत असतो. पण स्वीटी म्हणत असते नाही, आता जमाना बदललेला आहे, त्यामुळं आता गोष्टीही बदलणार आहेत, त्यामुळं तुझं नाव मी माझ्या हातावरती लिहिणार नाही. आता माझ्या हातावरती जी काही मेहंदी असणार आहे ती माझ्या पसंतीची असणार आहे असं स्वीटी त्याला ठणकावून सांगत असते. परंतु मकरंद मात्र तिला ऐकायला तयार नसतो आणि तिला म्हणत असतो की फायनली मला आता माहिती आहे की तुझ्या हातावरती माझंच नाव कोरलं जाणार आहे, माझंच नाव असणार आहे असं तो बोलत असतो. परंतु स्वीटी मात्र ऐकायलाच तयार नसते. स्वीटी म्हणत असते की नाही मकरंद, ऐसं नाही होगा असं ती सांगत असते. तीही लाजत असते, तिलाही हवं असतं तिच्या मेहंदीमध्ये तिच्या लाडक्या नवऱ्याचं नाव, पण ती फक्त लाजत असते आणि मकरंदचीच फिरकी घेत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मकरंद आणि स्वीटी दोघंही जवळजवळ येतात. त्याने मकरंदने स्वीटीला मिठीत घेतलेलं असतं आणि तिला म्हणत असतो की आता मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या हातावरती नाव काढणार आहे. आणि जेव्हा स्वीटी मकरंदच्या मिठीत असते तेव्हा शुभा तिथं आलेली असते आणि म्हणते सॉरी मी काही नाही बघितलं असं शुभा बोलत असते. तेव्हा मकरंद म्हणत असतो काही नाही गं, ते हिशोबाचं आहे ना, ते तिला सांगत होतो असं तो बोलत असतो. पण शुभा हसत असते आणि स्वीटी मात्र लाजून लाल झालेली असते आणि सीमा शुभाच्या पाठीमागे जाऊन उभी राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते की बरं स्वीटी, तू आत्ता येणार आहे मेहंदीच्या फंक्शनसाठी का नंतर येणार आहे, कारण बायका आलेल्या आहेत, मग तूच ठरव कधी यायचं आहे. आणि मग स्वीटी तिथून निघून जाते आणि जाताना मकरंदला अगदी तोंड हे करून त्याची फिरकी घेत असते. तेव्हा मकरंद तिला फ्लाइंग किस देतो. आता इथे सगळेजण छान तयारी झालेली असते आणि सगळेजण आलेले असतात. सगळेजण मेहंदीच्या फंक्शनसाठी आलेले आहेत. खूप छान असं कलर कॉम्बिनेशन सगळ्यांचं आहे. आणि मग स्वीटीला तयार करून शुभा बाहेर घेऊन आलेली असते आणि मग सगळेजण म्हणत असतात की छान तयारी झालेली आहे. आणि मग तिथे लगेचच सीमा सांगत असते स्वीटी माझी फक्त सून नाही तर ती माझी मुलगी आहे. आणि मी तू लगेचच म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, जेव्हापासून स्वीटी आली ना तेव्हापासून आई मला विसरलीच आहे. तेव्हा शुभा म्हणते अगं मी लाख विसरेल गं तुला, पण मला सांग तू मला विसरू देतेस का, असं शुभा तिला बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण हसत असतात. सुमन मावशीला म्हणत असतात की खरंच छान तयारी केलेली आहे. तेव्हा सुमन मावशीला इकडे लगेचच शुभा सांगत असते की ही सगळी तयारी केलेली आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्या मितूने केलेली आहे. आणि मग लगेचच सांगितलं सगळं. मावशी म्हणत असते, प्रभा मावशी म्हणत असते की माझ्या लाडक्या बहिणीची लाडकी लेक आहे, तेवढीच उत्साही कार्यकर्ती आहे ती आणि त्या गोष्टी ती मनापासूनच करत असते असं म्हणत सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सगळे हसत आहेत, छान एन्जॉय करत आहेत आणि मेहंदीचं फंक्शन सुरू होणार असतं. मेहंदीसाठी सगळेजण तयारी करत असतात आणि त्याचबरोबर आता मेहंदीच्या डिझाईन सिलेक्ट केल्या जात असतात. पण इकडे सीमाला मात्र खूप राग आलेला असतो. सीमाला ही गोष्ट पटत नसते, कारण तिचं कोडकौतुक होत नसतं, तिच्या बाबतीत हे सगळं चालू असतं. आणि तेवढ्यातच सायली येते आणि सायली म्हणते शुभा मावशी असं म्हणत सायली तिथे आलेली असते. आणि सायलीला आलेली पाहून शुभा म्हणते अगं सायली तू आलीस, चल चल ये लवकर. आता सायलीने ह्या लग्न सोहळ्यासाठी मेहंदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली असते आणि शुभा सगळ्यांना सांगू लागते मी तिथं मंदिरात जाते ना तिथे येते, ती आमच्या दोघींची ओळख झाली आहे, खूप छान गाते, गोड गळा आहे तिचा, असं ती सांगत असते. आणि म्हणत असते हो खरंच खूप गोड गळा आहे तिचा आणि सायली तुझं गाणं तर झालंच पाहिजे. तेव्हा सायली सांगते की हो तिथं मी जरी जात असली तरीही मला तिथं गाणं शिकवायला असते ती म्हणजे शुभा काकू मला तिथं भजन शिकवते आणि माझ्याबरोबर असते. हे सगळं स्वीटीला सांगितलं जातं. स्वीटीला सांगितलं जातं की स्वीटी ही सायली असं म्हणत शुभाने सगळ्यांच्या समोर सायलीची ओळख करून दिलेली असते. आणि त्याचबरोबर ते सगळेजण खूप आनंदात असतात, खूप एन्जॉय करत असतात. आणि त्याचबरोबर सगळ्यांना सायलीला आलेलं पाहून खूप छान वाटत असतं. सायलीही खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर मग सायलीच्या मंजूळ आवाजामध्ये, गोड आवाजामध्ये गाणं सुरू होतं आणि सायलीचं गाणं सगळेजण ऐकत असतात. सगळेजण खुश झालेले असतात आणि म्हणतात की खरंच खूप गोड गातेस गं तू.
हे सगळं बोलणं चालू असतं आणि शुभा पण खुश झालेली असते. त्यानंतर शुभा म्हणते की तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. तेवढ्यातच तिकडून सीमा आणि मेतू म्हणत असतात की आम्ही जातो. शुभा म्हणते नाही नाही, तुमची मेहंदी चालू आहे ना, मी जाऊन घेऊन येते. खरं तर सायली तिथं आलेली असते. त्या गोष्टीचा सीमाला मात्र खूपच राग आलेला असतो. सीमाला पटत नसतं, कारण सायली आल्या आल्या स्वीटीबरोबर बोलत असते, स्वीटीचं कौतुक करत असते. ती सीमाला विचारतही नाही. या गोष्टीचा सीमाला राग आलेला असतो. आणि मग शुभा आता सायलीसाठी खाऊ आणायला आत जाते, कारण तिला काहीतरी खायला दिलं पाहिजे. ती पहिल्यांदा घरी आलेली आहे असा विचार करून शुभा गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सायलीचं गाणं झालेलं असतं आणि सायली आणि स्वीटी बोलत असतात. सायली म्हणत असते की स्वीटी खूप गोड दिसतेस तू आज. तेव्हा सगळेजण तिथं असतात, सगळेजण छान आहे असं म्हणत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली स्वीटी बोलत असतात. सायलीचं छान असं कौतुक झालेलं असतं आणि आता स्वीटीला ती समजवत असते की स्वीटी, काळजी करायची काहीही गरज नाही, सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होत आहेत. आणि शुभा मावशीसारखं सासर भेटायला नशीब लागतं, कारण तिच्यासारखी सासू भेटणं म्हणजे ही खूप लाख मोलाची गोष्ट आहे असं तिला सांगत असते. आणि म्हणत असते की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता शुभा काकू तुझी सासू आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, कारण ती खूप ग्रेट आहे, ती खूप हुशार आहे आणि खूप प्रेमळ आहे. कारण तिच्यासारखं माणूस या जगामध्ये कधीच कोणीच भेटू शकत नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर स्वीटी म्हणत असते पण थोडंसं दडपण येतं आहे, काही नात्यांना समजून घ्यायला वेळ लागतो आहे. तेव्हा सायली म्हणते की आपल्या नात्यांमध्ये सासू सासऱ्यांना आईवडील मानायचं, दीर आणि मेहुण्यांना भाऊ मानायचं, आणि त्याचबरोबर आपली जाऊ नणंद आहे त्यांना बहीण मानायचं. काही नाती सांभाळून घ्यायला थोडा वेळ लागतो, काही नाती लगेच आपल्याला कळतात. आणि सीमा मात्र पाहत असते, तिला राग आलेला असतो, तिला हे पटत नसतं की सायली इकडे बोलत आहे. आणि मग स्वीटी बोलत असते तेव्हा शुभा येते आणि शुभा येताना घेऊन येते ती म्हणजे येताना लाडू आणते आणि सायलीला तो आणलेला लाडू खूपच आवडतो. सायली म्हणते खरंच शुभा मावशी, लाडू तुझ्या हातचा लाडू म्हणजे खाल्लाच पाहिजे. त्यानंतर शुभा आता स्वीटीच्या जवळ बसते आणि म्हणते की तुझ्या हातावरती मेहंदी मी काढणार आहे. आणि मग शुभाने आता स्वीटीच्या लग्नाची मेहंदी काढायला सुरुवात केलेली असते आणि सगळेजण खूप छान एन्जॉय करत असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की समीरला सीमा बोलत असते तुझ्या आईला माझं काहीच कौतुक नाही आहे, तिला फक्त आणि फक्त त्या स्वीटीचं कौतुक पडलेलं आहे, तिला फक्त आणि फक्त त्या स्वीटीबद्दलच वाटत आहे, तिला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे शुभा तिथं आलेली असते आणि म्हणते की सीमा, हे बघ मी माझ्या सुनांसाठी दागिने केलेले आहेत. तेव्हा ती म्हणते मला सांगायची काय गरज आहे, तुम्ही तर स्वीटीसाठीच केलं आहे ना. तेव्हा शुभा म्हणते नाही, हे तुझ्यासाठी केली आहे ठुशी, असं म्हणत शुभा ती ठुशी जी केलेली असते ती सीमाला देत असते. पण सीमाचा माज काही कमी होत नसतो. त्यानंतर इकडे यशवंत पाहतो, शुभाला म्हणतो तुझ्या हातातल्या बांगड्या कुठं आहेत. शुभा म्हणत असते की नाही, विकल्या त्या. आणि मग सुनांना दागिने घेण्यासाठी शुभाने स्वतःच्या हातातील बांगड्या विकून आपल्या दोन्ही सुनांना दागिने केलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.